गडाचे दरवाजे बंद करा. वर्गातला नंबर आम्ही आलू देणार नाही. गावड्याचीच गावडे आलेली आहे. डब्यालाही पिशवी आणि त्या पिशवीवर नाव लिहिलेलं. त्यांनी अक्षरशः शर्टाचे इन काढले आणि मग त्या शर्टाच्या झोळीत माझी बक्षिसं कोंबली. मी इतकी खुश झालेली आणि जेव्हा ती मला ट्रॉफी मिळाली, आदेश वांदेकरांकडून मिळाली. मनाचे श्लोक काय माझ्याने काय पाठांतर व्हायचेच नाही. ते नंतर तर अजिबात पाठांतर व्हायचे ना. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की हा आहे आपल्या या मंथली सिरीजचा 5वा एपिसोड. अर्थातच आपल्या या मंथचे 4 एपिसोड आपण पार पाडलेच आहेत. त्यामुळे 5वा एपिसोड काय आम्ही घेऊन येणार आहोत, या एपिसोडचा, या व्हिडिओचा काय विषय असणार आहे, या संदर्भात तुम्ही जितके आतुर आहात तितकेच आम्ही दोघीही आतुर आहोत. कारणही वेगळंच आहे. आम्ही आमच्या शालेय आणि बालपणातील जीवनावर चर्चा करणार आहोत. चर्चा अर्थातच त्या गप्पा असणार आहेत. मला माहिती आहे की आम्ही हे जे तुमच्या समोर सादर करत आहोत त्यामुळे आमच्या शाळेतल्या आठवणींना उजाळा मिळणारच आहे. परंतु हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही देखील तुमच्या शाळेत किंवा बालपणात नक्कीच रमणार आहात. तर त्यामुळे तुम्हाला देखील या आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अर्थातच या टॉपिकला सुरू करण्याच्या आधी आम्हाला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती म्हणजे येत्या जानेवारी महिन्यात आम्ही जगद्गुरुश्रींच्या उपक्रमाअंतर्गत, कार्यक्रमाअंतर्गत, त्याचबरोबर फॅमिली फंक्शनच्या निमित्ताने आम्ही सर्वच या युट्यूबर्सच्या आपल्या सबस्क्रायबर्सना, फॅमिली मेंबर्सना भेटतच होतो. आणि त्या दरम्यान तुमच्या सगळ्यांकडूनच आम्हाला अगदी भरभरून प्रेम मिळत होतं. प्रत्येक जण आमचं तोंड भर कौतुक करत होते आणि ही सर्व गोष्ट आम्हा दोघींनाही अर्थातच खूप मनाला भावली आहे. काही जण तर भेटून अक्षरशः हे सांगत होते, बरे आज या शुक्रवारचा व्हिडिओ अजून आला नाही कारण आम्हाला एक व्हिडिओ पोस्ट करायला जरा लेट झालेला. काही जण तर अक्षरशः खूप छान सजेशन्स देत होते किंवा आम्ही एकदम छान छान अजून प्रगती करण्यासाठी काही टिप्स देत होते आणि आम्हाला त्या अगदीच एक्सेप्टेड आहेत. आणि म्हणजे आम्हाला हे सगळं आवडलंच. परंतु एक आहे की जर तुम्ही हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगितलं ना तर आम्हाला नक्की आवडेल. भले ती सजेशनची कमेंट असू दे पण ती कमेंट येऊ दे. त्यामुळे इतर सबस्क्रायबरना पण कळेल की आपण ठीक आहे, म्हणजे ही लोक ग्रो करताय, आपण त्यांना मदत केली पाहिजे. बरं, तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आवडत आहेतच हे आम्हाला जाणून येत आहे. तर मग इतर लोकांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्रायबर वाढतील, जेणेकरून आम्हाला तशी एक स्फूर्ती मिळेल एक छान छान कंटेंट तुमच्या समोर सादर करायला. चला तर मग हा विषय तर होतच राहील. आता आम्ही गप्पांना सुरुवात करतो. तर ताई, आधी आपण तुझं बालपण आणि तुझ्या शाळेच्या जीवनातल्या आठवणी तू शेअर करा. पहिला बळीचा बकरा मलाच बनवला आहे. ठीक आहे, मला आवडेल पहिलं माझं सांगायला. मी पहिली मोठी आहे. तर मला असं आठवतं की आमच्या बाजूला एक राहायचा मुलगा, तो शाळेत जायचा तेव्हा, आणि मी तेव्हा काहीतरी जतीन परत जाईचा भाऊ. जाई म्हणजे माझी मैत्रीण आहे, तिचं ऍक्च्युअल नाव जागृती आहे पण आम्ही तिला जाईच म्हणतो. तर तिचा भाऊ तो इकडेच असायचा ना, तर तो शाळेत जायचा. तर मग त्यावेळेस मला असायचं की मला पण शाळेत जायचंय आणि मग पप्पाने तर दप्तर आणलेलंच होतं, आपली दप्तर लावायची आणि त्यासोबत जायची. पण वर्गात तर त्यालाच घेतलं जायचं आणि मग मी आपली तिथेच भुकाड पसरायची. म्हणजे तेव्हापासून मला शाळेत जायची आवड की मला जायचंय. मग लिटरली आई मला त्याने तयारी करायला घेतली किंवा मला कुठेतरी लपवायचं, टेरेसला घेऊन जायचं, या सगळ्या गोष्टी तिथून सुरू झाल्या. म्हणजे शाळेत जायला मला आवडायला लागलं. मग शाळेत मी प्युअर मराठी मीडियम, माझ्या शाळेचं नाव आहे शिशु विकास मंदिर हायस्कूल. प्युअर मराठी. माझंही शाळेचं नाव आहे शिशु विकास मंदिर हायस्कूल. बरं, तर मग काय, मराठी मीडियम म्हणजे प्रॉपर डब्यालाही पिशवी आणि त्या पिशवीवर नाव लिहिलेलं. अजूनही ती पिशवी आहे. रसिकाच्या नावाची पिशवी आहे. आम्ही ते आता दुसऱ्या गोष्टीसाठी वापरतो पण ती आहे. मग सेम माझंही योगिता नाव लिहिलेलं होतं त्या डब्याच्या पिशवीवर. आणि म्हणजे असं सगळं, म्हणजे मराठी मीडियम मध्ये जे काही छान मजा असते ही सगळी आम्ही तिथे शाळेत पासून सुरुवात. मग छोटा मोठा 1ली 2री पर्यंत असं मी ऍव्हरेज स्टुडंट होती. 3रीत मी ऍक्च्युली जेव्हा गेली ना तर शिल्पा मॅडम होत्या वर्ग शिक्षिका, तर त्यांनी मला ऍक्च्युली कलाटणी दिली. म्हणजे आता जी ही मी बोलते आहे किंवा जे वक्तृत्व बोलते आहे किंवा छान असं बोलू शकते हे कदाचित त्या मॅडममुळे असेल. त्यांनी मला हेरलं. तर त्या दरम्यान त्यांनी असंच 15 ऑगस्टला एक भाषण दिलं, स्वतःहून लिहून दिलं आणि ते भाषण बोलायला सांगितलं. आता तुम्हाला काय भाषण बोलायचंय, बोलली त्यात काय मोठं नाही. कसं असतं ना की
सगळ्यांसमोर बोलणं ऍट अ फर्स्ट टाइम, ऍट अ व्हेरी छोट्या वयात बोलणं आणि सगळ्यांसमोर, हे इतकं सोपं नसतं. आणि पहिली मी मुलगी म्हणजे पहिलीच होती घरातून. आता म्हणजे असं नाही मी माझं काही मोठेपणा नाही, पण ऍटलीस्ट रसिकाला मी दिसलेली की ताई काय करते. बरोबर. त्याच्यामुळे तुला तेवढं बोलतात ना दडपण नव्हतं आलं. दडपण माझ्यावर भरपूर दडपण होतं. माझ्यावर तुझ्यामुळे भरपूर दडपण होतं. हा ते कळतंय मला, म्हणजे एक्सपेक्टेशनचं दडपण. हा पण म्हणजे असं काही कोणाकडून गायडन्सच नव्हता ना, तर मग पहिलंच होतं. आणि त्यावेळी तिसरीला पहिल्यांदा शाळेत पहिला नंबर आला आणि मग मी तो जराही नाही सोडला. आणि मग त्यासाठी पप्पांनी वेगवेगळ्या म्हणजे ट्रिक्स अवलंबल्या. म्हणजे आम्ही मिडल क्लास घरात होतो, अगदीच आपण लोअर मिडल क्लास बोललात तरी चालेल. तर दडपण काय असायचं की म्हणजे त्यांच्या ट्रिक्स काय असायच्या, चल या वर्षी तू इतके इतके पर्सेंटेज आणलेस, तुला काय हवंय, ठीक आहे. मग लिटरली म्हणजे माझं खेळणं जरी असेल, हा एवढे पर्सेंटेज आण, तुला रिझल्ट लागल्यावर देणं. वर्षाच्या शेवटाला हे सगळं मिळायचं. हा त्यामुळे खूप मजा यायची अभ्यास करायला. आणि मग तो तिसरीपासून जो अभ्यास सुरू झाला तो झालाच सुरू. आता पुढचं सांगण्याआधी हिचं बालपण ऐकूया बरं का. माझं बालपण तुझं बोललीस की दडपण नव्हतं, तर खूप दडपणात गेलं. बेसिकली काय व्हायचं की मी जेव्हा शाळेत गेले तेव्हा माझं नावच रसिका दत्ताराम गावडे हे ऐकल्यानंतरच त्यांना कळायचं की अरे ही तर योगिताची बहीण आहे. म्हणजे आता ही तर अगदीच काय बोलू आता, छान मार्क्स कमवणारी, भाषणं करणारी. कौतुक आहे, फक्त कौतुक आहे. नाही कौतुक नाही, म्हणजे ही खरंच गोष्ट आहे की आता हिची बहीण आली म्हणजे ही ह्या सगळ्या गोष्टी करणार. आणि मग त्या सगळ्या गोष्टी माझ्यावरती अशा थोपवल्या जायच्या. बट ती पण तेवढीच हुशार होती. हा मी नंतर झाली पहिल्यापासून होती. तुम्हाला माहितीये काय, पहिलीपर्यंत 100% काढले. 100% कोण काढतंय यार. पण माझं असं व्हायचं की आता मनाच्या श्लोकची, म्हणजे मला आठवतं की मी दुसरीला असताना मनाच्या श्लोकची स्पर्धा होती आणि हिने आणि तू त्या मनाच्या श्लोकच्या स्पर्धेत पहिला नंबर आणलेला हिने. मग ते बाबांचं असं व्हायचं की हिने पहिला नंबर आणला ना, मग तू पण पहिला नंबरच आणला पाहिजे. आणि ते मनाचे श्लोक काय माझ्याने काय पाठांतर व्हायचंच नाही, ते नंतर तर अजिबात पाठांतर व्हायचं नाही. पण तू पहिला नंबर आणला म्हणून मला असं व्हायचं की हिने पण पहिला नंबर आणलाच पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी पप्पा खूपच मेहनत करून घ्यायचे. मग मुळात मग नंतर त्या गोष्टी आवडायला लागल्या. आणि मग त्या स्पर्धेत माझाही नंबर आला. आणि मग जसं की हिला त्या सगळ्याची गोडी वाटू लागली, तसंच मलाही मग नंतर त्या सगळ्याची गोडी वाटू लागली. त्या स्पर्धेत भाग घेणं आवडायला लागलं. मग छान बक्षिसं मिळायची. मग ते सगळं आवडायला लागलं. पण ना आधी मला बालपण सांग ना. मी बघितलं तुझं बालपण ना, म्हणजे मला पहिल्या दिवसापासूनची सगळी आठवण आहे. म्हणजे कदाचित प्रणव मी म्हणेन माझा दुसरा बेबी आहे, माझा पहिला बेबी ही आहे असं. बस पण तेवढंच मला मार पण खायला दिलाय. हा खाणार ना, मग काय. पुढे तुझ्या शाळेतल्या गोष्टी अजून सांग, ते मला ऐकायला आवडेल. कारण तुझ्या जरा गोष्टी अशा मी कमी ऐकलंय. हा बरोबर आहे, लहान आहे ना. ऍक्च्युली कसं ना, म्हणजे पहिली ते चौथी हे मनाचे श्लोक, वक्तृत्व स्पर्धा, निबंध, हे सगळं शाळेत असायचं चालू. बाहेरच्या गोष्टीतही जायची मी, म्हणजे आंतरशालीय जे असतात तर त्यालाही मी जायची आणि त्यालाही आवर्जून नंबर यायचं. म्हणजे हे फक्त पाठांतर किंवा बोलतात नाही निबंध लिखाण किंवा अबाउट बुद्धी वगैरे ह्याच्यात तर मी होतीच. पण या व्यतिरिक्त मी शाळेतल्या स्पोर्ट्समध्येही म्हणजे हुशार होतीच. असं मी काय कौतुक माझं करत नाही, पण म्हणजे मला यायचाच माझा पहिला. मला लिटरली म्हणजे दोन्ही ढोपर, हे असे कोपर, हे सगळं फुटलेलं आहे. कारण मी म्हणजे तेवढी मी आधी नव्हती हुशार किंवा या सगळ्या गोष्टीत. पण माझी एक मैत्रीण आहे, मी आवर्जून तिचं नाव घेईन, अजूनही ती माझी खासच मैत्रीण आहे, मृणाल गावडे. तिच्याबद्दल तर मला खूप भरभरून बोलायला आवडेल. रसिकाला माहितीच आहे, आमच्याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये ती राहते. आणि तिने ऍक्च्युली ना मला पळण्याच्या स्पर्धेत वगैरे हुशार केलं. ती या सगळ्या गोष्टीत छान हुशार होती. तर तिने मला ह्याच्यात हुशार केलं की लंगडी म्हणा किंवा धावण्याची शर्यत, तर गोळाफेक, म्हणजे या ऍक्टिव्हिटीज मध्ये पण तिच्यामुळे मी म्हणजे हुशार झाली. मग जो तिसरीपासून 100 मीटर्स, 200, 400 यासाठी तर शाळेत तर मी नंबर आणायचीच. म्हणजे दे नो की योगिताच पहिली येणार. असं तर प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत झालं. मग गेली 5वीला. 5वीला एक वेगळी गोष्ट आयुष्यातली घडली. ती म्हणजे पहिल्यांदा मला एका ऍक्टर सोबत भेटण्याचा चान्स आला. आणि कदाचित प्रणवचा पण तो रामजन्म जो आपण बोलतो रसिका, ते असेल. म्हणजे माझं पहिलं ऍक्टर्स, पहिली ट्रॉफी जी मिळाली
ती तिकडे होती. 5वीत एक स्पर्धा होती, रामायणाचं एक पुस्तक दिलेलं, विश्व हिंदू परिषद अंतर्गत ती स्पर्धा झालेली. पण त्यावेळेला आम्हाला एक रामायणाचं पुस्तक दिलेलं, ह्याचा स्टडी करायचं. विदिन 1 मंथ ती एक्झाम असायची. आणि रामायण तर आपण बघतोच टीव्हीवर, किंवा माझ्या घरातच, आपल्या घरातच आध्यात्मिक वातावरण पूर्ण. म्हणजे मी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संप्रदायात मी 3 वर्षाची असल्यापासून आली आहे. रसिका तर बॉर्न आहे. रसिकाचा बर्थडे देखील स्वामीजींच्या आमच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी येतो. आणि वी आर खूप लकी समजते मला. हो, आणि आम्हाला ऍक्च्युली तो त्याच दिवशी हवा होता, मला, पप्पांना, आईला. तर म्हणजे लहानपणापासून आध्यात्मिक, त्यामुळे रामायणाचं सगळं नॉलेज होतं. आणि मी अक्षरशः ते पुस्तक वाचलंही नव्हतं. पण त्या स्पर्धेत मी शाळेतून काय, म्हणजे आमचा तो एलवॉर्ड लागतो इथे, तो एलवॉर्ड पण काय, म्हणजे असं पूर्ण झोनल मधून मी आलेली एक रँकला. आणि मग आमचा शिवाजी पार्कला प्रशांत दामले आणि विविध ऍक्टर्स होते. तर मी 5वीत असल्या कारणाने मला एवढं आठवत नाही, पण प्रशांत दामले हे मला चांगले आठवतात, कारण की ते फेमस होते त्यावेळेला. पप्पाही खूप खुश झाले. आणि मग एक तेव्हा काही त्याची व्हॅल्यू नव्हती कळत, फक्त प्राइज मिळणार हाच एक आनंद होता. आणि मग ते म्हणजे एक शाळेचं नाव होतंय, किंवा आपलं माझं नाव होतंय, आणि मग त्या मोठ्या ऍक्टरकडून एवढंच कौतुक होतं. पण छान होतं तेव्हा पण 5वीमध्ये, म्हणजे 5वीमध्ये ओव्हरऑल हे सगळं घडलेलं. पण नंतर खूप छान ट्विस्ट आहेत, पण ते आपण नंतर बघूया. आधी रसिकाचं ऐकून घेऊया. मी 3रीत असतानाचा एक किस्सा आहे, तो म्हणजे की चैतन्य आणि भारत आणि मी, आमच्या तिघांचीही गट्टीच, म्हणजे शाळेतली गट्टीच एकदम. त्यावेळेला बक्षीस समारंभ, आपल्या शाळा सुटल्यानंतर बक्षीस समारंभ असायचा. मग त्यावेळेला काय झालेलं की 3रीत असताना बक्षीस समारंभ होता आणि भारतची आई घ्यायला यायची. तर भारतची आईने त्याच वेळेला, कारण बक्षीस समारंभ म्हटल्यानंतर आम्हाला पिशव्या भरून बक्षिसं मिळणार, त्यामुळे ती सगळी त्याची बक्षिसं घेऊन गेली. आणि मग आता माझी एवढी बक्षिसं आणणार कशी, मी तर पिशवी नाही, कोण घ्यायला नाही, काय नाही. मग तेव्हा चैतन्य आणि माझ्या बरोबर भारत, त्यांनी अक्षरशः शर्टाचे इन काढले आणि मग त्या शर्टाच्या झोळीत माझी बक्षिसं कोंबली. मी फ्रॉक घालायची, मग मी फ्रॉकच्या झोळीत माझी बक्षिसं कोंबली आणि मग ती दोघंही माझ्यासोबत मला घरी बक्षिसं सोडायला आलेली. असं सगळं तो किस्सा होता. नंतर मग ते झालं, मग मी अजून स्पर्धेत भाग घ्यायला लागली, सगळ्यांना कळायला लागलं. आणि 4थीला आल्यानंतर पुन्हा वर्ग शिक्षक आले, बांगर सर. त्याच्यानंतर मग बांगर सरांनीच मला खूप घडवलं. म्हणजे जी मी आजही जे काही आहे, मी आज तू जसं मगाशी म्हणाली की शिल्पा मॅडममुळे तू बोलते वगैरे, तर मी जी काही आहे मुळात त्याची सुरुवातच बांगर सरांनी केली. बांगर सरांनी मला खूप स्पर्धेसाठी चान्स दिले, मला घडवलं. म्हणजे मला आठवतं की तुकडी अ, ब आणि क तिघांमधूनही सिलेक्शन व्हायचं. आणि मग त्या सिलेक्शन नंतर आंतरशालेला कोण पाठवलं जाणार तर ते सगळं डिसाईड करायचे. आणि मग तेव्हा सरांनी मला प्रोत्साहन दिलं, सरांनी मला सगळा सपोर्ट केला. आणि मग त्यावेळेला मी सिलेक्शन झालं माझं शाळेतून, आणि मग आंतरशालेला गेली. तिथेही माझा पहिला नंबर आला. मला आठवतं की मी त्यावेळेला चंद्रशेखर आझादांची भूमिका तिथे प्रेझेंट केलेली. आणि मग त्याच्यानंतर ते झाल्यावर मला 26 जानेवारीला पण चान्स मिळालेला होता की 26 जानेवारीला ही आपण भाषणच करायचो. तर भाषण न करता तू ती चंद्रशेखर आझादांची भूमिका, आणि तुला त्या आंतरशालेय स्पर्धेत प्राइजही मिळाले. हा, मला ट्रॉफी मुळात माझी, हे बरं आठवण केलं की माझी पहिली ट्रॉफी जी मिळालेली ती आता 4थीमध्ये मिळालेली. आणि मग मला त्यामुळे माझं बक्षीस मिळालेलं, माझा नंबर आले. तर आता हे सगळं प्रेझेंट करायचं होतं 26 जानेवारीला. आणि 26 जानेवारीला आता आमच्या शाळेला मुळात ग्राउंड नाहीये, म्हणजे आमची शाळा रस्त्यावरच, आमचे सगळे कवायत जे काही 26 जानेवारीची जे काही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट याला आम्ही सगळं रस्ता तो ब्लॉक असतो आणि आमची शाळेचं सगळं पटांगण म्हणून आम्ही ते वापरतो. आणि त्यामुळे असं होतं की पूर्ण तो एरियाच बघत असतो. मग सगळ्यांनीच ते, म्हणजे माझं इतकं छान झालेलं की सगळ्यांनीच ते उचलून धरलेलं. आणि मुळात त्यावेळेला काय झालेलं की गावडे मॅडम, माळवे मॅडम तुला म्हणजे माहितीच आहे की त्या माध्यमिक शाळेचं सगळं बघायच्या, म्हणजे मोनो ऍक्टिंग वगैरे ते सगळं बघायचं. तर त्यांनी मला वाटतं तेव्हा मला कॅच केलेलं. आणि मुळात त्यावेळेचा किस्सा काय झालेला की तू त्यावेळेला मोठ्या गटात आलेलीस, आणि मग त्यांना असा प्रश्न पडलेला आता छोट्या गटात कोण येणार. तर त्यामुळे त्यांनी मला ऑब्झर्व केलेलं, आता ही 4थीला आहे म्हटल्यानंतर ही 5वीला येणार आणि मोठ्या गटात येणार, छोट्या गटात येणार. म्हणजे गट
काय आहे हे अंदाज सांगते तुम्हाला. म्हणजे आंतरशालेय स्पर्धेला ना गट केले जातात. म्हणजे माध्यमिक मध्येच 5वी ते 7वी हा एक छोटा गट आणि 8वी ते 10वी हा मोठा गट. आणि मी 8वी मध्ये गेल्यानंतर छोटा गट खाली झालेला. आणि कसं असतं ना की आता काय होणार हे टीचर्सला पडलेलं, कारण म्हणजे एक एल वॉर्ड मध्ये सपोज त्या शाळा 20-30 शाळा ज्या असतात त्या शाळेमधून खूप स्पर्धा असायच्या, निबंध, वक्तृत्व, खूप खूप प्रोजेक्ट किंवा अजून काय 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 स्पर्धा. तर त्याच्यामध्ये सगळ्या शाळांना माहिती होतं की एक पात्री अभिनय ही स्पर्धा ही जी योगिता गावडे मुलगी आहे तीच घेऊन जाणार बक्षीस. म्हणजे तो एक विकास शाळेलाच म्हणजे ती शाळा ट्रॉफी आहे. आणि मग आता ही तिकडे गेली आहे मोठ्या गटात. मग छोट्या गटात नक्की कोण येणार. आणि मग आम्हाला चान्स ओपन झाला, असे सगळ्या शाळांचे होते. मग शाळेला तर हे सोडायचंच नव्हतं चान्स. आणि इतके वर्ष तो चालू झालेला एक होता. आणि फक्त एल वॉर्ड असं नव्हतं, जेव्हा वॉर्डने म्हणजे तेव्हा असं आंतरशालेमध्ये होतं किंवा आजही ते असेल, आम्हाला सध्या माहित नाही. म्हणजे वॉर्ड नंतर झोनल, झोनल नंतर स्टेट, आणि मग त्याच्यानंतर त्यांचं मग ते इंटरनेट म्हणजे राज्यस्तरीयला गेलं की मग ते लोक त्याच्यातून पण मग नॅशनलला, म्हणजे त्यांचं प्रॉपर ऑलिम्पिक्सला रेडी होतात किंवा ऍक्टर्सला रेडी होतात. तर त्यांच्या करिअर स्मूथिंगला त्या जातात. असं त्या स्पर्धा असायच्या. तर ते ये गटावर परत. हा, मग त्यांनी मला कॅच केलेलं की ही मुलगी आहे आता ही छोट्या गटात आपल्या येऊ शकते. मग त्यांनी वाटतं सरांशी पण ते बोलले असतील कदाचित. आणि मग ज्यावेळेला मी 5वीला आली त्यावेळेला त्यांनी नाव, अर्थातच त्यांना माझं नाव कळलं की अरे रसिका गावडे म्हटलं. नंतर मग त्यांना एक कळलंच, म्हणजे शिक्कामोर्तब झालं की आता छोट्या गटातही बक्षीस म्हणजे आंतरशालेयाचा फिक्स झाला की एक पात्री अभिनयला गावडेचीच गावडे आलेली आहे. त्यामुळे त्यांचं एक टेन्शन जरा कमी झालेलं असं मलाही खूप बरं वाटत होतं की अरे वा काय झालं हे सगळं असं. आणि मग त्यांनी लगेचच मला त्या एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी चान्स दिला. मग ही सगळी माझी 5वीची गंमत जम्मत चालू झाली. पण ही सगळी आंतरशालेयाची जी गंमत आहे ती अर्थातच 4थी पासून चालू झाली. आणि फर्स्ट ट्रॉफी मला मिळाली ती 4थी मध्ये. ओके, छान छान छान. आता तू कंटिन्यू कर पुढे तुझं. ऍक्च्युली आमचं कसं असायचं माहिती दिनचर्या शाळेची, की आम्ही पावसाळ्यापासून प्रॉपर दिवाळीच्या सुट्टीपर्यंत अभ्यास शाळा वगैरे प्रॉपर करायचो. पण दिवाळीच्या सुट्टीनंतर आपला टाइम लिटरली आपला टाइम, म्हणजे डिसेंबर स्टार्ट टू फेब एंड, म्हणजे या स्पर्धाच असायच्या. आणि आम्ही बाहेर असायचो. एकांकिका तर आमची ठरलेली असेल, मग विज्ञान प्रदर्शन, आणि विज्ञान प्रदर्शन ऍट द एंड असायचं. बरं, जेव्हा डिसेंबर पासून हे सगळे प्रोग्राम सुरू व्हायचे तेव्हा डिसेंबरमध्ये स्वतःच्या शाळेचे कॉम्पिटिशन असायचे. त्याच्यानंतर मग त्यांचं ते झाल्यानंतर आम्ही समजा आम्ही एल वॉर्डला जिंकून आले, वॉर्ड वाईज झालं, मग ते झोनल वाईज असायच्या. मग तिथे जावा, त्यांच्या वेगवेगळे बक्षीस समारंभ, मग झोनल झालं तर स्टेट लेवलला. म्हणजे अशी पूर्ण मोठी हे होती जी ऑलमोस्ट फेब एंड पर्यंत ती चालायची. पण नंबर म्हणजे जेवढ्या आम्ही स्पर्धा परीक्षा करायचो तेवढा शाळेचा नंबरही आमचा फिक्स होता. म्हणजे आम्ही आमच्या वर्गातला नंबर आम्ही आलू देणार नाही. तसं तर मी आता 6वीच्या विषयावर येते. 6वी पासून 10वी पर्यंत माझं एक टार्गेट म्हणजे एक पात्री अभिनय, रादर मे बी ते माझं करिअरही होऊ शकलं असतं, करिअर पण नंतर जाऊया. तर 6वीला मला असं मॅडमनी, राणे मॅडम, माळवे मॅडम, गावडे मॅडम हे सगळ्या मला खूप एक पात्रीसाठी रेडी करायच्या. आणि देशमुख सर, ज्यांचं मी आवर्जून नाव घेईन, त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्यात किंवा त्यांनी मला घडवलं. आज ते या जगात नाहीये, पण त्यांची खूप आठवण येते. कारण आज मी जे बोलते आहे, ज्या टोन, जे चढ उतार केले पाहिजे, हे सगळं त्यांनी शिकवलं. ऍक्च्युली कसं असतं ना, अभिनय करणं तुम्हाला वाटतं की हा येऊन बोलणं, इट्स नॉट दॅट मच इझी. एक तर ऐतिहासिक, त्यात एक पात्रीमध्ये असं असतं की एकच पात्र आहे, पण ते बाजूचेही पात्र कोणासोबत बोलतो आहे हे पण लोकांना, समोरच्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे की इकडे हा पात्र उभा आहे आणि ही या पात्राशी बोलून मग ते संवाद त्याला, म्हणजे असं असतं की ह्याने जेव्हा एक उत्तर देतं त्याच्यावरती मी एक उत्तर देते आहे. आणि मग असे वेगवेगळे हावभाव, म्हणजे चढ उतार, फक्त असं प्रत्येक वेळेलाच ऍक्टिंग करून नाही होत. कधी असं मान खाली घालून रडणं कुठे आलं पाहिजे किंवा पुढे, म्हणजे आता सपोज आपण कुठल्या तरी गोष्टीचा विचार करतोय किंवा कोणाच्या सोबत एका गहन विषयावर चर्चा करतोय, तर मग काही वेळ 4 पावलं पुढे गेलं पाहिजे. बरं, त्याच्याकडे रागाने बघताना मागे अशा पद्धतीने बघितलं पाहिजे की समोरच्या जो प्रेक्षक किंवा जो मार्क्स देणार असेल त्याच्याकडे आपलं ऍक्टिंग पण दिसली पाहिजे आणि आपण त्याच्याशी बोलतोय हे या नजरेने देखील आपण ते सगळं केलं पाहिजे. हँड गेस्चर पण तेवढेच की इकडे असंच आलं पाहिजे, इथे मग हे असंच आलं पाहिजे, इथे 4 बोटच दिसली पाहिजे, इथे तुझं हे असंच असलं पाहिजे. म्हणजे एकपात्री अभिनयात आणि स्पेशली हिस्टॉरिक मध्ये
खूप या गोष्टी मॅटर्स करतात. तर त्यांनी मला हे सगळं खूप शिकवलं. हे आपण असं करू शकतो की एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये ह्या आपल्या जे काही शालेय जीवनातल्या म्हणजे जे काही आपण एकपात्री अभिनय स्पर्धा ज्या काही पात्र आपण भूमिका साकारलेली तर त्यांचा आपण एक वेगळा व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. पण तुम्ही कमेंट करून सांगा की हे सर्व तुम्हाला ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला आवडेल की नाही. कमेंट करून सांगा, आम्ही नक्की व्हिडिओ करून घेऊ म्हणजे करून येऊ तुमच्याजवळ. कारण काय माहिती काय, तो व्हिडिओ ना म्हणजे तो जो आम्ही एकपात्री अभिनय केला आम्ही बऱ्याच लहान होतो. तर आम्ही ते जेव्हा केलं त्याचं कौतुक होतं हे तेव्हा म्हणजे विचारायला चालना देणारं किंवा ते एक्सेप्ट करणारं नव्हतं. पण मला आठवतं आमची म्हणजे जेव्हा मी बऱ्याच असं छान वयात आलेली आणि जॉबला लागलेली मी तेव्हा, त्या दरम्यान मी बिल्डिंगच्या एका म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये पूजाचं तेव्हा मी ती ऍक्टिंग केलेली ना रसिका, तर त्यावेळेला अक्षरशः त्या ऍक्टिंगनी प्रेक्षक रडलेले आणि ते मला जाणवलेलं. म्हणजे त्या लहान असताना ते जाणवलं नव्हतं, पण जेव्हा मी ते ऍक्टिंग केली तेव्हा ते जाणवलं. किंवा जे ते समोरून भरभरून बोलले की ते आलं की म्हणजे एक अभिनय आहे ज्याच्यामध्ये माझा नवरा वारतो मस्तानी मी पण हे केलं आणि ते माझं एकदम बोलतात ना एक टॉप नोच कॅरेक्टर आहे ते माझं. म्हणजे मला रडायला सांगायला नको, मी रडतच असते. तर ते इतकं छान झालेलं की त्यांनी तेव्हा जे ती लोक समोर रडत होते ना त्याच्यावरून मला कळलं की मी त्या पात्राला तेवढा न्याय दिला आहे. तर म्हणजे हे 6वीला माझं पहिलं पात्र होतं येसूबाई आणि त्याने मला खूप महाराणी येसूबाई सॉरी मी येसूबाई उल्लेख केला, फक्त महाराणी येसूबाई अगदी वाखडण्याजोगं कॅरेक्टर मला पहिलं मिळालेलं. निळीसार अशी एकदम जबरदस्त निळीसार साडी घातलेली, असाच पेहराव, शाल बिल अंगावर. आणि ह्या ऍक्च्युली यासाठी मी खूप थँक्स बोलेन माझ्या शेजारींना देखील खरंच. कारण मुळात मीही कारण त्यावेळेला परिस्थिती म्हणा किंवा एवढा सपोर्ट होता, पण त्यावेळेला इतके पैसे नव्हते की आम्ही भाड्याने ड्रेस विकत आणू, भाड्याने साडी विकत आणू. काही शाळेच्या स्पर्धांमध्ये काही मुलं भाड्याने ड्रेस विकतही आणायचे. पण आम्ही जे काही आमच्या घरात आहे किंवा बाजूवाल्यांकडून हे गोळा कर, राणे मॅडम कधीतरी म्हणायच्या मी लक्ष्मी हार मी देते, मग माळवे मॅडम बोलायच्या चपला हार. किंवा म्हणजे मुळात काय आहे ना की हे मुलांना मी ज्या वेळेला जायची ना बाहेरच्या शाळेमध्ये स्पर्धेला तेव्हा ती लोक प्रॉपर ड्रेस विकत आणायचे म्हणजे पेहराव जे देतात त्यांच्याकडून. पण मी असं कधीच नाही केलं. मी ऑथेंटिक त्या मॅडमच्या साड्या वगैरे मी लिटरली त्या आमच्या जवळ राहायच्या. आता त्या इथे राहतात की नाही मला माहित नाही, पण मोठ्या सोसायटीमध्ये ते राहायच्या. त्या मला घरी बोलवून ती साडी माझ्यावरती अशी घालून त्या बघायच्या, स्वतःची साडी त्या द्यायच्या मला नेसायला. आणि मग कोण त्यांचे वेगवेगळे हार द्यायचे. म्हणजे शेजारचे मला मेकअप करायला, पूनमताई स्पेशली मेकअप करायला यायची. पूनमताईचं लग्न झाल्यानंतर जायची आई नाही जायची आई पण मला मेकअप म्हणजे असं नाही पण ऑर्नामेंटसाठी असायचीच. म्हणजे जाई माझी फ्रेंड आहे तिची आई, आम्ही तिला जायची आईच म्हणतो, संगीता पवार त्यांचं नाव आहे. तर त्यांच्याकडून मस्त मस्त दागिने आम्ही घ्यायचो आणि त्या सगळी जण आम्हाला असे स्वहस्ते द्यायच्या. कधीच असं स्वतःकडे राखून त्यांनी कधीच ठेवलं नाही. पूनमताई पासून मेकअप आर्टिस्ट पण आम्हाला म्हणजे आता मेकअप आर्टिस्ट आली आहे तेव्हा मेकअप पण आम्हाला सगळे पूनमताई करायची किंवा काय काय लावायचे ते सगळं नटून थटून आम्ही जायचो. पण आम्ही स्वतःहून किंवा आई बाबांनी कधीच तयार केलं नसेल. बरं त्या दरम्यान ना मार्गशीर्ष गुरुवार पण असेल डिसेंबर मध्ये आईची ती घाई किंवा जायची आईची ती घाई असायची, पण तरी ती लोक आवर्जून या सगळ्या गोष्टी आमच्या करायचे. आणि बोलतात ना ऑथेंटिसिटी सिम्प्लिसिटी तिथून येते, जे आपण स्वतःचं परिधान करतो किंवा जे ऍक्च्युअल आहे आपल्याकडे ते परिधान करतो. म्हणजे विकत आणलेला तेवढं सुख नसतं किंवा तेवढं गेस्चर येत नाही. जे मॅडमची साडी जी त्यांनी स्वतःच्या आठवणीमध्ये भिजवलेली आहे ती मी वापरते आहे, त्याचं गोष्टीचं मला मोल होतं. त्यामुळे मी इतक्या छान पद्धतीने ते साकारलेलं आणि ते घातलून मी तो जो पहिल्यांदा केला एलवॉर्ड मध्ये आणि माझा 2रा नंबर आला. आणि ती जी ट्रॉफी म्हणजे माझ्यासाठी सगळं नवीनच होतं. मी इतकी खुश झालेली. आणि जेव्हा ती मला ट्रॉफी मिळाली आदेश बांदेकरांकडून मिळाली. मी बऱ्याच ऍक्टर्सला भेटलेली आहे कारण मी 10वी पर्यंत हा सीन चालू झालेला माझा. आणि मग त्या दरम्यान पहिला आदेश बांदेकरांकडून ट्रॉफी मिळाली. बरं तर ट्रॉफी मिळाली मी खूप खुश झाली. पण थोड्या दिवसांनी कळलं की मला ते झोनल लेवलला पण परफॉर्म करायचं आहे. म्हणजे ते लेवल्स होते. मग झोनल लेवललाही मला ट्रॉफी मिळाली. आणि मग जो सिलसिला सुरू झाला म्हणजे नॉट ओनली इन द एकपात्री अभिनय, मग विज्ञान प्रदर्शन म्हणा आणि मग विज्ञान प्रदर्शनाच्या एंड डेला आम्हाला हे ट्रॉफीज वगैरे असायचे. मग हे तेव्हाही आपला पहिला नंबर आला तर
ऍक्ट करावं लागायचं. हो हो तिथेही म्हणजे जेवेळेला आम्ही विज्ञान ट्रॉफी घ्यायची असायची त्या दिवशी पण म्हणजे पहिला नंबर आला तरच असायचं. पण तेव्हा पण आपल्याला पहिला नंबर म्हणजे पहिला नंबरच असायचं. मी पण आणि मग असं व्हायचं की मी विज्ञान प्रदर्शनाचा प्राइज घेऊ की हे वाला प्राइज घेऊ. काही मुलं तेव्हा बघत बसायची अरे आम्ही विज्ञान प्रदर्शनला आमच्या शाळेच्या युनिफॉर्म मध्ये NSSच्या युनिफॉर्म मध्ये असायचो आणि आम्ही कधीतरी मध्ये साड्या घालून जायचो कारण मग ते त्याच पेहरावात असायचं. बरं हे बघा ना हे फक्त नॉट ओनली स्कूलसाठी नाहीये, हे आंतरशालेय ऑलमोस्ट 30-40 शाळांमध्ये आम्ही ते करायचो. ऍक्च्युली या सगळ्याचं क्रेडिट मी माझ्या आई पप्पांनाही देईन कारण तसा एक मागून बॅकबोन होता. म्हणजे पप्पा माझे गावात मालवणी आम्ही आहोत त्याच्यामुळे दशावताराच्या भूमिका त्याने बघितलेल्या, त्यामुळे तेही घरी तेवढी रिहर्सल करून घ्यायचे की कशा पद्धतीने हावभाव आले पाहिजे. आणि आई माझी प्रचंड ऍक्टिव्ह म्हणजे सगळ्या बाबतीत, गाणं म्हणू नका, ती स्पोर्ट्समध्ये प्रचंड ऍक्टिव्ह म्हणजे तिच्याही भरपूर ट्रॉफीज आहेत. तर आम्ही ते खेळायला वापरायचो लहान असताना. तर म्हणजे आता आमच्या ट्रॉफीज आम्ही अगदी जपून ठेवल्या आहेत. ते आपण व्हिडिओच्या शेवटाला आम्ही तुम्हाला दाखवणार. नक्कीच. आणि म्हणजे ते सगळ्या ट्रॉफीज म्हणजे ते आई पप्पांकडून मिळालं आणि आफ्टर ऑल द प्रिशियस मुमेंट्स आर कम बिकॉज ऑफ ग्रेस ऑफ गॉड ओनली. म्हणजे आमच्या स्वामीजी तर मी 3 वर्षाची असल्यापासून आहे संप्रदायात. तर लहान म्हणजे बॉन्ड पासून आहे. म्हणजे मी जेव्हा मला कळायला लागलं ना, म्हणजे जेव्हा पहिली वगैरे तेव्हापासून मी जपमाळ करते. कदाचित आज जे आम्ही आहोत किंवा तेव्हाही होतो ते देवाचीच कृपा आहे. म्हणजे आम्ही 100% देवाची मेहनत सगळ्यांनी घेतली. कदाचित त्यांच्यामध्ये पण ते देवत्व आलेलं, देवाच्या कृपेमुळे ते आम्हाला सगळे भेटले, लाभले आणि आम्हाला इतक्या लेवलला ते सगळ्या पद्धतीने घेऊन आले. म्हणजे फक्त ऍक्टिंग म्हणत बोलत नाहीये. 7वीला मला मस्तानीचा की रोल आला. मस्तानी म्हणजे एकदम फेवरेट कारण मी त्यामुळे मी स्टेट लेवलला गेली. आणि कदाचित तो माझा एक की पॉइंट होता की म्हणजे जेव्हा ते परीक्षक जे होते ना तेही स्वतः ऍक्टर्स होती, म्हणजे मला परीक्षण करणारे. आणि आता मला ते सगळं नाही आठवत किंवा ते पण मी खूप घाबरलेली बिकॉज तो रंगमंच असतो ना, प्रॉपर पडदे बिडदे पडतात, तसा सेटअप होता. आणि लहान असल्या कारणाने तसा सेटअपची सवय नाही किंवा मी तशा आपण तेवढ्या मोठ्या वातावरणात नाटक बिटक आपण कधी लहानपणी बघायला गेलो नाही, त्यामुळे तेवढी मी घाबरलेली वगैरे होती. पण तरी प्राइज तर माझे होतेच. म्हणजे मला होतं एवढं की मी जे करते आताही माझं तेच असतं, जे मी करते आहे ते मी 100% ट्राय करेन. 100% नाही झालं तरी 80 तरी करेन ना, मिळू दे न मिळू दे, पहिली येऊ दे न येऊ दे, पण ऍटलिस्ट मी तेवढं ट्राय नक्कीच करेन. मग 7वीत ते झालं. शाळेत तर पहिला नंबर होता. वेगवेगळ्या स्पर्धा म्हणजे रनिंग वगैरे ते तर चालू होतं. 8वीत अजून एक छान मुवमेंट घडला की आम्हाला कळलं की कुठल्या तरी एक झोनल लेवलला फुटबॉलची मॅच होणार आहे. आणि आम्ही काय सगळ्या मुली एकदम म्हणजे आम्हाला आमच्या आई वडिलांनी सोडून दिले. खूप विश्वास ठेवायचा आमचे आई वडील आमच्यावर. मग आम्ही आमचाच ग्रुप बनवला. आम्हाला कळलं त्या एका एडन स्कूल करून आहे काजू पडायला, ऑलमोस्ट आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर लांब असेल. आम्ही रोज ते संध्याकाळी 4 वाजता जायचो. म्हणजे आमचा शाळा सकाळची 2 ते 4 क्लास, 4 नंतर आम्ही सगळ्या मुली निघायचो, 4-5 पर्यंत तिथे पोहोचायचो, 5 ते 6 प्रॅक्टिस करायचो फुटबॉलची. मला आठवतं की आम्ही त्या मॅचेसमध्ये अक्षर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मॅचेस खेळला. लास्टच्या मॅच पर्यंत आम्ही ते क्वालिफाय होत होते ना, म्हणजे आधी नंतर मग 2च टीम राहतात मुलींच्या. आणि त्याच्यामध्ये आमची फुटबॉलची मॅच ठरली आणि मी तुम्हाला सांगू आम्ही फक्त 1 गोलने जिंकलेलो. त्यांनी गोलच नव्हता केला आणि आम्ही 1 गोल केलेला. पण तो 1 गोल अशा पद्धतीने झालेला म्हणजे मला नव्हतं वाटलं की मी फुटबॉलमध्ये मॅन ऑफ द मॅच आणेल. तर तो 8वीला तो एक वेगळा किस्सा. मग 9वीला गेली. 9वीला परत महाराणी ताराबाईची भूमिका होती, ती सादर केली. 8वीच्या भूमिकेत ते बांगड्या फोडायचं वगैरे ना, ते मंगळसूत्र असं ते वारतात त्यांचे मिस्टर, तर मग ते राजे मला आठवतं तुला इथे बांगडी लागलेली. हो म्हणजे लिटरली त्या बांगड्या फोडते. फोटो मध्ये पण ते सगळं रक्त असे दिसतंय. म्हणजे माझा एक फोटो आहे, मी असं मस्त असं बसून फोटो काढलाय, पण ते सगळं रक्त दिसते कारण ते बांगड्या फोडायच्या होत्या. तर मी टीका फुसते, मग ते कुंकू मी फुसते, असं सगळं. मग त्या बांगड्या फुटलेल्या हिरव्या, म्हणजे इतक्या इनडेप्थ मध्ये जाऊन ऍक्टिंग करावी लागते ना की मस्त असतं ते सगळं. आणि मी खूप छान पद्धतीने ते केलेलं. म्हणजे 8वी 9वी 10वी या सगळ्या गोष्टी मी केल्या. 10वीत माझा अभ्यास करून मी या सगळ्या गोष्टी, म्हणजे 10वीचं माझी तशी घरातली परिस्थिती एव्हरेज, एकदमच एव्हरेज. तर आमच्या शाळेत असं येतं की आम्हाला दत्तक घ्यायचं एका मुलाला. तर माझ्या प्रिन्सिपलने माझं नाव हे केलेलं. माझ्यासाठी ती अजून खूप मस्त खूप थँकफुल गोष्ट आहे की मला त्या व्यक्तींनी आता दत्तक घेतलं. त्यांनी म्हणजे मला लिटरली माझ्या
एक्झाम फॉर्मचा पैसे पण त्यांनी दिलेले 10वीच्या, आणि बाकी जेवढं तुला काय मटेरियल हवं, स्टडी मटेरियल जेही तेही ते सगळं देणार होते. पण लकीली मला ट्युशन पण खूप छान मिळालेलं, ज्ञानसाधना क्लासेस मीना मॅडमचं. मॅडम बेस्ट, शी इज अ ग्रेट. म्हणजे तिचं इंग्लिश तेवढं छान आहे, पाठांतर कसं करायचं, सायन्स मॅथ्स करण्यामध्ये चारुताईचा तर उल्लेखच नाही. म्हणजे 3री 4थी पासून तिने मला पाठांतर शिकवलं. चारुताईचा मी अजूनही मी तिला तेवढीच देव मानू शकते. आणि मग मीना मॅडमने ते इंग्लिश डिक्शनरीची सवय लावली. जे काही इंग्लिश मी होऊ शकते चांगलं किंवा जे ते सगळं मीना मॅडममुळे. आणि म्हणजे गणितात 150चा पेपर होता आणि मला 146 10वीला मिळालेले. सायन्स मध्ये आय डिड अ टॉप, म्हणजे आउट ऑफ 100 मी 96 आणलेली. आता चल तुझ्याकडे येऊया. माझ्याकडे असं बघायला गेलं तर आता जे तू म्हणालीस एकपात्री अभिनय, तू येसुबाई भूमिका, तर मी सगळ्यात पहिले 5वीला भूमिका बजावली ती सोयराबाईची. ती हिने 10वीत बजावलेली. आणि तीच मग तुझी स्क्रिप्ट, सोयराबाईंची स्क्रिप्ट मला दिलेली आणि मी स्क्रिप्ट सेम सोयराबाई, महाराणी सोयराबाई यांची भूमिका मी बजावलेली. आणि मग तेव्हा खूप धमाल असायची. काही मुलं मित्रमंडळी त्यांना काही माहितीच नसायचं हे एकपात्री काय आहे. आवाज काय एवढ्या मोठमोठ्याने बोंबलत असायची की बाजूच्या वर्गातल्यांना पण आवाज जायचा की, आणि मग तेव्हा कळायचं की ही याची प्रॅक्टिस घेते. आणि काळे सर माझी एकपात्री अभिनयाची स्पर्धेचं प्रॅक्टिस घ्यायची आणि गावकर सर लेझिमची प्रॅक्टिस घ्यायची. तो किस्सा पण मी पुढे सांगेन. आणि मग तेव्हा मुलांच्या तर माझे मित्र आहेत, चैतन्य भारत वगैरे असे सगळे, साक्षी मुळात, यांच्या सगळ्यांचे ना माझे डायलॉग पाठ झालेले की मी एवढी प्रॅक्टिस करायची ना. तो अण्णाजी म्हणून डायलॉग आहे, अण्णाजी गडाचे दरवाजे बंद करा. आम्हाला खूप चिडवायचे पण मला तर म्हणजे नावच पडलेलं अण्णाजी गडाचे. मला अक्षरशः लोकांनी पिडलेलं. काळे सर तर पूर्ण वेळ म्हणजे आलो वर्गात की 2ऱ्या तासापासून काळे सर प्रॅक्टिस घ्यायला चालू करायचे. आणि गावकर सर काय करायचे, 5व्या पिरियडची मधली सुट्टी झाली की 6व्या पिरियड पासून लेझिमच्या मुलांना सगळ्यांना बाहेर काढायचे. मुळात त्याच्यावरून मला एक किस्सा काय आठवतो ना, की मी एकपात्री अभिनयाच्याच प्रॅक्टिसला असायची पूर्ण वेळ. आणि काय व्हायचं की जेव्हा जागा आतला आपण लेझिमच्या साठी कसं जागा ठरवतो, आपण स्वस्तिक बनवतो, मग नंतर ते आपण ते चेंज झालं की मग फाउंटेन बनवायचं, मग चंद्र बनवायचा, असं सगळं त्या आकृतीमध्ये आपण बनवायचं आणि मग त्यांना जागा द्यायच्या. तर गावकर सर अक्षरशः एक जागा तिथे ठेवायचे की जरा पुढे सरका मुलांना, आणि मग एक जागा ती असायची ती माझी असायची आणि ती जागा गावकर सर लक्षात ठेवायचं कारण त्या जागेच्या वेळेला मी तिथे नसायची. मी असायची अभिनय स्पर्धेला आणि तिचे प्रॅक्टिस करत असायची. आणि मग काय व्हायचं, 26 जानेवारीच्या आधी किंवा त्या म्हणजे स्पर्धेच्या 5 दिवस आधीच आपल्याला म्हणजे परमिशन मिळायची ढोलवरती प्रॅक्टिस करायची, कारण आपला एरियामुळे 3 वेळा प्रॅक्टिस व्हायची. तर लास्टची जी 4थी प्रॅक्टिस असायची ती माझ्यासाठी व्हायची, कारण जेव्हा 3 वेळा प्रॅक्टिस व्हायची ना तेव्हा मी त्या प्रॅक्टिसमध्येच नसायची. मग गावकर सर बिचारे 4थ्या वेळा प्रॅक्टिस करून घ्यायचे त्या मुलांकडून, कारण माझी प्रॅक्टिस तेवढी झाली पाहिजे असायची त्या लेझिमसाठी. मग मी यायची गावकर सरांना, मग गावकर सर मला सांगणार, अरे रसिका तुझी जागा इकडे 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 उभी राहा. मग परत ट्रान्झिशन ते चेंज झाले. स्वस्तिक मधून परत आम्ही फाउंटनला आलो की अरे गावकर सर माझी जागा कुठे, मग गावकर सरांकडे पळत जा, सर माझी आता जागा कुठे, आणि मग सर जागा शोधायचे. मग साक्षीला विचारणार, साक्षी, मग माझी मैत्रीण साक्षीने ह्याच्यात मला खूप सपोर्ट केला. मुळात आता हे युट्यूब चॅनल पण जे आहे ना ते मी ताईला, मुळात आम्हाला आवडच आहे या सगळ्याची, पण ती मला नेहमी सांगत असते की रसिका तू इंजिनियर वाटतच नाही, मुळात तू काय इंजिनिअरिंगला गेलीस. म्हणजे ह्याच्यामध्ये माझी वैदेही मैत्रीण पण साक्षी शाळेच्या जीवनाची, ती नेहमी मला असं म्हणायची की तू काय इंजिनिअरिंगला गेली, तू इंजिनियर वाटतच नाही, तू हेच सगळं करत राहा. आणि मग ती माझी जागा लक्षात ठेवायची, किंवा तिला तर कधी कधी लक्षात नाही तर गावकर सर लक्षात ठेवायचे की अरे इकडे रसिका तुझी जागा, तू इकडे जाऊन बस. आणि माझी लास्टची प्रॅक्टिस असायची. अक्षरशः नंतर मुलांना कळायला लागलेलं की हिच्यामुळे आम्ही अजून एक पिरियड 9 तास बाहेर राहतो खुश हिच्यामुळे. मग सगळेजण मला येऊन सांगायचं, जरी तुला काळे सरांनी सोडलं येऊ नको, कारण 9वा पिरियड आम्हाला बाहेरच मिळेल. त्या 9व्या पिरियड मध्ये मुलांना बसायचं नसायचं. मग त्या लोकांना कळायचं की मग तेव्हा मला सांगायचं की तू येऊ नको. आणि मग हे सगळे असे किस्से. ऍक्च्युली लेझिमना मला भेटलंच नाही, त्याचाही एक वेगळा किस्सा आहे. म्हणजे मी मोस्टली सकाळच्या शाळेत होती, म्हणजे सकाळच्या वर्गाला, आणि दुपारच्या वर्गालाच फक्त लेझिम असते. आणि त्यात 1 वर्ष मी दुपारी होती 9वीच्या ह्याला, पण त्यावेळेला मला घेतलंच नाही लेझिम मध्ये.
का नाही घेतलं, कारण मी इतक्या गोष्टीत बिझी होती की मला तो टाइमच देणं शक्यच नव्हतं. म्हणजे मी सकाळी शाळा सुरू झाली दुपारी की जी मी कुठेतरी बाहेर असायची ते अक्षरशः एंड पर्यंत. म्हणजे मी त्यासाठी रडलेली पण की म्हणजे मला लेझिम नाही खेळायला मिळणार ना आयुष्यात कधी, तर मला घ्या आता, एकदाच मी दुपारी आली आहे तर मला घ्या. पण मी येऊ कधी, म्हणजे त्याच दरम्यान जेव्हा ती लेझिमची स्पर्धा होती त्याच दरम्यान माझी अजून एक स्पर्धा होती. बरोबर. तर मला लेझिम नाही मिळालं खेळायला. लेझिमला पण बेस्ट, म्हणजे मजा करायची असायची तर ती लेझिम. मुळात आवडायचं का स्पर्धेंना जाणं, की एकपात्री अभिनय स्पर्धेला गेलं की ती स्पर्धा फुल डे स्पर्धा झाली. स्पर्धा तर लवकरच व्हायची, म्हणजे सकाळी 7ला जायचं असायचं स्पर्धेला, 9 पर्यंत ती स्पर्धा काहीतरी चालू असायची. आणि माझं मुळात काय व्हायचं की माझं दुपारचं अधिवेशन, तुझं तर सकाळचं अधिवेशन होतं, पण माझं दुपारचं अधिवेशन असल्यामुळे माझी शाळा 12 पर्यंत आणि मी यायचोच आम्ही 12च्या आधी. पण त्यावेळेला मला मस्तपैकी तू आता घरी जा, तू आराम कर, म्हणजे तू 1-2 दिवस तो माझा, पण प्रेझेंटी लागून सुट्टी मिळत एक वेगळीच मजा असते. तर खूप दिवस व्हायचं सही, म्हणजे ते एक वेगळंच व्हायचं. तर असं सगळं होतं. तर तुम्हाला आमच्या या सगळ्या आठवणी कशा वाटल्या, तुमच्याही शालेय जीवनातल्या आठवणी तुम्हाला नक्कीच या निमित्ताने आठवल्या असतील. आणि जर आठवल्या असतील तर ते सगळे किस्से कमेंट मध्ये आम्हाला सांगा, आम्हालाही ते सर्व किस्से वाचायला नक्कीच आवडतील. आता वळूयात. मुळात तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही फक्त बाता मारतोय, तर असं नाही. आमच्याकडे स्वतःच्या ट्रॉफीज आहेत आणि आम्ही त्या तुम्हाला समोर रिप्रेझेंट करणार. आता नाही आणल्या बोलताना, कारण मध्ये अडचण वगैरे होतं आणि इतक्या ट्रॉफी तिथे एका टेबलवर आम्ही कशा अर्ध्या तर बाहेरच ठेवल्यात. ज्या मेन आमच्या किस्स्यातल्या आहेत त्या प्रेझेंट करणार आहोत आम्ही आता तुमच्या समोर. सो बघूयात आमच्या ट्रॉफ्या. येस. तर या आहेत आमच्या शालेय जीवनातल्या ट्रॉफीज. ही माझी सर्वात पहिली ट्रॉफी आहे, जी मी 4थीला असताना मला चंद्रशेखर आझादांची भूमिका केल्यानंतर मिळालेली. त्यानंतर 5वीला आल्यानंतर 5वीच्याच इयत्तेमध्ये मला ही आणि ही ह्या 2 सेम ट्रॉफ्या मिळालेल्या, एक वक्तृत्व स्पर्धेसाठी आणि एक पात्री अभिनय स्पर्धेसाठी. आणि बाकीच्या आता काही आठवत नाहीये की 7वीला कुठची मिळालेली वगैरे असं सगळं. म्हणजे पहिलं सगळं हे असतं ना, खास असतं. आता म्हणजे माझी ही पहिली ट्रॉफी आहे, सगळ्यात पहिली 6वीची ट्रॉफी आहे. म्हणजे ही जरा छोटी आहे, पण मी ही इतक्या घाईमध्ये घेऊन आलेली ओरडत की म्हणजे बिल्डिंग वाल्यांना वाटलेलं की घरात काहीतरी झालं योगिताच्या, आणि मी एवढ्या जोरजोरात ओरडत आलेली. पण सगळे मला आपल्या पागासारखे ओरडत, त्यांना असं पागासारखं बोलतात, कारण की माझ्यासाठी तर वाटलेलं काय येण्यासारखे बडबडते. मी घरात येऊन नाचत होती ही ट्रॉफी घेऊन. म्हणजे ही किस्सा आहे. नंतर 6वीमध्ये ही जी ट्रॉफी आहे ती 6वीमध्ये झोनल लेवलला मिळालेली आहे. त्याच्यानंतर मग 7वी, म्हणजे तर मला अजून आठवत नाही कुठल्या, ही 7वीतली पहिली ट्रॉफी आहे. मग 7वीत गेल्यानंतर अजून एक, ही एक ट्रॉफी 7वीत झोनल लेवलला एक पात्री अभिनयासाठी वगैरे मिळाली, म्हणजे स्टेट लेवल वगैरे होत्या. तर म्हणजे ही सगळ्यात शेवटची ट्रॉफी आहे माझी. ही सगळ्यात शेवटची ट्रॉफी आहे, आणि ही माझी सगळ्यात शेवटची ट्रॉफी आहे 10वीची. आणि म्हणजे फुटबॉलची ट्रॉफी तुम्हाला दाखवायची राहिली. ही माझी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. ही माझी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे फुटबॉलची. मॅन ऑफ द मॅच फेब टू मार्च 2008. मी 2008 मध्ये 8वीला होती. झोनल लेवलचं हे आहे ज्युनियर चॅम्प्स. हे बघा, ही माझी फुटबॉलची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. म्हणजे हे सगळं आम्ही बोलत नव्हतो फक्त, तर ऍक्च्युअल आम्हाला एवढ्या सगळ्या ट्रॉफ्या आमच्याकडे आहेत. तर असे सगळे आमचे छान छान असे हे किस्से आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणारच आम्ही आशा करतो, आणि असंच प्रेम देत राहा आणि व्हिडिओज पाहत राहा. सबस्क्रायबर कमी आहेत आपले, त्यासाठी आपल्याला मदत करा सबस्क्रायबर वाढवायला. लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूयात येता येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.